नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत AWS DynamoDB DAX क्लस्टर डिप्लॉयमेंट. तर जाऊया आपण आपल्या डिप्लॉयमेंटच्या प्रोसेसमध्ये. DAX क्लस्टर डिप्लॉय करण्याच्या अगोदर आपण त्याचं आर्किटेक्चर पुन्हा एकदा रिव्ह्यू करून घेऊया. उदाहरणार्थ हा माझा EC2 मशीन आहे आणि त्याच्यावर एक वेब ॲप्लिकेशन डिप्लॉय केलेला आहे आणि हा वेब ॲप्लिकेशन DynamoDBला ॲज अ बॅकएंड म्हणून डेटाबेस म्हणून वापरत आहे. तर जेव्हा आपण DAX क्लस्टर जेव्हा डिप्लॉय करतो त्यावेळी हा वेब ॲप्लिकेशन डायरेक्टली DynamoDBशी कम्युनिकेट न करता DAX क्लस्टर्सच्या मार्फत कम्युनिकेट करतो. ठीक आहे, म्हणजेच काय, समजा हा DAX क्लस्टर आहे हां, आणि त्याच्यामध्ये आपला प्रायमरी नोड आहे आणि सेकंडरी नोड आहे. आपल्या उदाहरणामध्ये आपण तीन नोड्स घेणार आहोत. ठीक आहे, आणि एक प्रायमरी असणार आणि दोन सेकंडरी असणार आहेत. ठीक आहे, जेव्हा EC2 मधलं ॲप्लिकेशन या DAXशी कम्युनिकेट करणार त्यावेळी कम्युनिकेट करण्यासाठी आपल्याला सिक्युरिटी ग्रुपची मदत लागेल. ठीक आहे, आणि या सिक्युरिटी ग्रुपमध्ये एक पोर्ट असतो 8111. हा आपल्याला अलाव करावा लागतो. जर आपण हा अलाव नाही केला तर हा EC2 आपली मशीन आपल्या DAX क्लस्टरशी कम्युनिकेट करू शकणार नाही. म्हणूनच आपण जो सिक्युरिटी ग्रुप बनवणार त्यामध्ये 8111 हा पोर्ट ओपन असला पाहिजे किंवा ऑल पोर्टला आपण परमिशन ॲक्सेस दिला पाहिजे, तरच आपण EC2 या DAXशी कम्युनिकेट करू शकतो. आता हे झालं EC2 आणि DAXच्या कम्युनिकेशनबद्दल. आता हा DAX जो आहे, DAX क्लस्टर आहे, हा DynamoDBशी कसं कम्युनिकेट करणार? डायरेक्टली कम्युनिकेट करू शकत नाही ॲज पर आर्किटेक्चर AWS आर्किटेक्चर स्टँडर्ड. तर DAXला DynamoDBशी कम्युनिकेट करायला काय लागतो? रोल लागतो, आणि त्यालाच काय म्हणतो आपण? IAM रोल परमिशन लागते. ठीक आहे, या परमिशन शिवाय, या पॉलिसी शिवाय DAX आपल्या DynamoDBशी कम्युनिकेट करू शकणार नाही. ठीक आहे, म्हणजेच काय, ज्यावेळी आपल्या या वेब ॲप्लिकेशनमधनं या DAXला रीडची जेव्हा कंडिशन किंवा रिक्वेस्ट सेंड केली जाते त्यावेळी DAX चेक करतो की त्याच्या क्लस्टर कॅशे डेटाबेसमध्ये डेटा आहे की नाही. जर डेटा असेल तर तो डेटा त्या वेब ॲप्लिकेशनला रिटर्न करणार. जर नसेल तर DAX कोणाशी कम्युनिकेट करणार? DynamoDBशी. आणि मग DynamoDB त्याला तो डेटा रिटर्न करणार, तो डेटा त्याच्या कॅशेमध्ये स्टोअर करणार आणि मग तो डेटा वेब ॲप्लिकेशनला रिटर्न केला जाणार. तर समजलं मित्रांनो, हा DAX क्लस्टर कसा वर्क करतो आणि सिक्युरिटी ग्रुप आणि IAM रोलचा याच्यामध्ये कसा सहभाग असतो. आता आपण जाऊया आपल्या AWS कन्सोलला आणि हे प्रॅक्टिकली DAX क्लस्टर कसं डिप्लॉय करायचं हे आपण प्रॅक्टिकली करूया. तर जाऊया आपण AWS कन्सोलमध्ये. आपण आपल्या AWS कन्सोलला आलेलो आहोत. DAX बनवण्यासाठी आपण जाणार आहोत DynamoDBवर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही टेबल्स क्रिएट केलेले होते. आपण एकदा चेक करूया कोणकोणते टेबल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपल्याकडे 2 टेबल्स अवेलेबल आहेत, एम्प्लॉई आणि ऑर्डर. आता आपल्याला क्लस्टर बनवण्यासाठी लेफ्ट हँड साईडला आपल्याला क्लस्टर क्रिएट करण्यासाठी लेफ्ट हँड साईडला बघायचं आहे. डाव्या साईडला तुम्हाला DAX ऑप्शन दिसतोय. त्या DAXच्या खाली तुम्हाला क्लस्टर ऑप्शन दिसत असेल. त्या क्लस्टरला क्लिक करायचं आहे आणि क्रिएट न्यू क्लस्टरला क्लिक करायचं आहे. इकडे क्लस्टरचं नाव द्यायचं आहे DynamoDB क्लस्टर. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपण टेस्ट नाव देऊया. आता इकडे आपल्याला मित्रांनो AWS विचार की तुम्हाला नोड फॅमिली कोणती हवी आहे. तर आठवतं तुम्हाला मागच्या प्रेझेंटेशनमध्ये आपण नोड्स बघितलेले, बरोबर. तर इकडे वेगवेगळ्या टाईपचे आपल्या नोड्स म्हणजे काही नसून ते एक व्हर्च्युअल मशीनची कॉन्फिगरेशन फॅमिली आहे. ओके, तर इकडे तुम्ही पाहू शकता DAX 7i लार्ज अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला ऑप्शन्स मिळतील. जर तुम्ही T टाईप केलं तर तुम्हाला स्मॉल टाईपची फॅमिली आहे ती तुम्हाला मिळेल, आणि जर R टाईप फॅमिलीला क्लिक केलं तर तुम्हाला लार्ज फॅमिली मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत? आपण T टाईप घेणार आहोत, म्हणजे स्मॉल घेणार आहोत. ही आपण सिलेक्ट करू शकतो. याला आपण सिलेक्ट करून जायचं, आपलं क्लस्टर साईजवर यायचं आहे. आता क्लस्टर साईज म्हणजे काय की प्रायमरी आणि रीड रिप्लिका यांचं कॉम्बिनेशन. म्हणजे जर इकडे 3 असतील नोड क्लस्टर तर याच्यामधलं काय असणार आहे? एक राईट प्रायमरी असणार आहे आणि 2 रीड रिप्लिका असणार आहेत. तर AWS आपल्याला रेकमेंड काय करतोय की
स्टँडर्ड काय दाखवतं की 3 असले पाहिजेत कमीत कमी. तुम्ही 1 सुद्धा घेऊ शकता, 2 सुद्धा घेऊ शकता, ठीक आहे. आणि मॅक्झिमम तुम्ही 11 सुद्धा घेऊ शकता, ठीक आहे. पण AWS आपल्याला काय रेकमेंड करतोय इकडे बघा, वी स्ट्रॉंगली रिकमेंड ॲटलिस्ट 3 नोड्स. ओके, तर आपले 3 नोड्स आपण सिलेक्ट करूया आणि नेक्स्टला क्लिक करायचं आहे. ओके, क्लस्टर नेम आपण चुकीचं दिलेलं आहे, आपल्याला अंडरस्कोर अलाव नाही आहे, तर आपण DynamoDB क्लस्टर म्हणून नाव देऊया. नेक्स्ट. आता इकडे तुम्हाला नेटवर्क टाईप विचारतोय, ठीक आहे. नेटवर्क टाईप तुम्हाला कोणता हवा आहे? IPv4 हवा आहे, जो आपला स्टँडर्ड आहे, जिकडनं आपल्या इंटरनेट थ्रू आपण कम्युनिकेट करू शकतो, VPCला कनेक्ट करू शकतो. तर आपण काय करणार आहोत? IPv4 घेणार आहोत. आता इकडे काय होतं, DAX विल असाइन नेटवर्क ॲड्रेस फॉर सबनेट ग्रुप. जसं तुम्ही आपल्या आर्किटेक्चर डायग्राममध्ये बघितलं की क्लस्टर जो काय असतो हा एखाद्या पर्टिक्युलर सबनेट ग्रुपला कनेक्टेड असतो, ठीक आहे. तर आपण काय करूया, आयदर चूज करू शकतो एक्झिस्टिंग किंवा आपण एक नवीन क्रिएट करू शकतो. आपण जर चूज एक्झिस्टिंग केलं तर आपल्याला इकडे दिसेल की कोणताही सबनेट ग्रुप इकडे क्रिएट झालेला नाही आहे. तर आपण काय करूया, न्यूला क्लिक करूया, DAX सिक्युरिटी ग्रुप नाव देऊया, ठीक आहे. आणि आपण काय करणार आहोत, डिफॉल्ट VPC सिलेक्ट करणार जो आपल्या मुंबई रिजनचा आहे. तर आपण मुंबई रिजनला सिलेक्ट करणार. आणि जर तुम्ही खाली आलात तर पाहू शकता की या मुंबई रिजनमध्ये किती सबनेट अवेलेबल आहेत ते तुम्ही आपण सिलेक्ट करू शकतो. तर आपण काय करूया, ड्रॉपडाऊनला सिलेक्ट करायचं आहे. आता आपल्या केसमध्ये मी काय करतोय की तिन्ही सबनेट सिलेक्ट करतो आहे, सबनेट सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर सिक्युरिटी ग्रुप, जर तुम्ही आर्किटेक्चर डायग्राममध्ये पाहिलं असेल की आपला जो सिक्युरिटी ग्रुप असतो हा कोणासाठी असतो, आपल्या DynamoDBशी कोऑर्डिनेट करण्यासाठी, जिकडे आपला 811 पोर्ट हा ॲक्सेस असावा लागतो. म्हणजे जर 811 पोर्ट हा जर नसेल तर काय होणार आहे, आपली जे अप्लिकेशन आहे किंवा EC2 मशीन आहे ही आपल्या DAX क्लस्टरला कम्युनिकेट करू शकणार नाही. तर आपल्याला काय इन्श्युअर करायचं आहे की कोणताही सिक्युरिटी ग्रुप आपण जेव्हा घेतो तेव्हा या सिक्युरिटी ग्रुपमध्ये एकतर सर्व पोर्ट इनबाउंड अलाव केलं पाहिजेत किंवा स्पेसिफिकली 8111 हा पोर्ट ओपन असला पाहिजे. जर तो नसेल तर आपलं अप्लिकेशन किंवा EC2 मशीन किंवा व्हर्च्युअल मशीन आपल्या DAX या क्लस्टरशी कम्युनिकेट करू शकणार नाही. तर आपण पाहूया, आपण हा सिक्युरिटी ग्रुप सिलेक्ट करतोय डिफॉल्ट आणि चेक करूया की याच्यामध्ये कोणकोणते इनबाउंड आणि आउटबाउंड रूल्स अलाव केलेले. तर आपण काय करणार आहोत ते चेक करण्या आपण व्ह्यू इन EC2 कन्सोलला क्लिक करणार आहोत. तर इकडे आपण पाहू शकता आपल्या इनबाउंड रूलमध्ये ऑलमोस्ट आपण सर्वच पोर्ट ओपन केलेले आहेत आणि आउटबाउंडमध्ये सुद्धा ऑल केलेले आहे, ठीक आहे. म्हणजे हे परफेक्ट आहे, इकडे आपल्याला काही चेंज करायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर तो खाली विचारतो की अवेलेबिलिटी झोन, ठीक आहे. तर आपल्या या मुंबई रिजनमध्ये आपण 3 अवेलेबिलिटी झोन सिलेक्ट केलेले आहेत. तर तुम्ही इकडे 2 ऑप्शन येतात, एक तर तुम्ही ऑटोमॅटिक करू शकता किंवा स्पेसिफिक मॅन्युअली करू शकता. स्पेसिफिक मॅन्युअली काय होणार आहे, तुम्ही नोड 1, नोड 2 आणि नोड 3 साठी तुम्ही स्पेसिफिक रिजन सिलेक्ट करू शकता मॅन्युअली, ओके. आणि जर ऑटोमॅटिकली केलं तर तो AWS केअर करतो की तुमचा जो नोड आहे हे तिन्ही जे अवेलेबिलिटी झोन आहेत त्याच्यामध्ये बेस्ट डिस्ट्रीब्यूट होईल, ओके, समानतेने विभागलं जाईल. तर आपण काय करूया, ऑटोमॅटिक ठेवूया, नेक्स्टला क्लिक करणार आहोत. आता इकडे विचारतोय आय एम परमिशन, ओके, आय एम सर्व्हिस रोल फॉर DynamoDB ॲक्सेस. जसं तुम्हाला सांगितलं की जो क्लस्टर असतो हा क्लस्टर आपल्या कोणाशी कम्युनिकेट करतो, डेटाबेसशी. जसं EC2 मशीन, जसं आपलं व्हर्च्युअल मशीन आपल्या क्लस्टरशी कम्युनिकेट करायला आपल्याला सिक्युरिटी ग्रुप लागतो, त्याचप्रमाणे क्लस्टरला DynamoDBशी कनेक्ट करण्यासाठी काय लागतो, रोल लागतो किंवा परमिशन लागते. तर ते परमिशन आपण इकडे सिलेक्ट करणार आहोत. तर आपण काय करणार, एक्झिस्टिंग आहे का चेक करूया, एखादा एक्झिस्टिंग नाही, आपण काय करूया, क्रिएट करूया, न्यू क्रिएट करूया आपण DAX क्लस्टर DB रोल, ठीक आहे. आणि इकडे काय करणार आपण, क्रिएट पॉलिसी, येस पॉलिसी क्रिएट करायची आहे. कोणकोणते रोल द्यायचे आहेत मला, रीड आणि राईट दोन्ही रोल द्यायचे आहेत, परफेक्ट आहे. आणि आपण इकडे आपल्या पॉलिसीचं नाव बघू शकता, DAX फुल ॲक्सेस. आणि आपल्या या डिफॉल्ट रोल जो आपण सेट केलेला आहे त्याचं नाव कॉन्करेट केलेलं आहे. त्याच्यानंतर ॲक्सेस टू डायनामो टेबल्स,
तर मग इकडे विचारतो की तुम्हाला ऑल टेबल्सवर ॲक्सेस हवा आहे की स्पेसिफिक टेबलवर हवा आहे. तर स्पेसिफिक टेबल असेल तर आपल्याकडे कोणते टेबल आहेत, एम्प्लॉई आणि ऑर्डर, हे आपण सिलेक्ट करू शकतो. पण जर तुम्हाला सर्वच टेबलला ॲक्सेस द्यायचा असेल तर काय करू शकतो आपण, ऑल टेबलला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर टर्न ऑन इन्क्रिप्शन, याच्यामध्ये इन्क्रिप्शन काय काय दाखवतो, दोन प्रकारचे इन्क्रिप्शन असतात. एक टेस्ट ऑन इन्क्रिप्शन ॲट रेस्ट आणि टर्न ऑन इन्क्रिप्शन इन ट्रान्झिस्ट. ठीक आहे, हे आपण काय असतं ॲट रेस्ट आणि ट्रान्झिस्ट हे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे, ते तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लिक करायचं आहे. आता पॅरामीटर ग्रुप, हा पॅरामीटर ग्रुप काय असतो, तर ह्या पॅरामीटर ग्रुपमध्ये दोन महत्त्वाच्या सेटिंग असतात. काय असतं, टाईम टू लाईव्ह आणि क्युरी टू लाईव्ह. ओके, म्हणजेच टाईम टू लाईव्ह म्हणजे काय की या पर्टिक्युलर मिनिटानंतर तुमच्या कॅशेमधनं तो डेटा निघून जाईल. ओके, आणि क्वेरी टाईम म्हणजे काय, तुमची जी पर्टिक्युलर क्वेरी असते ती रन जी होणार ती त्या क्वेरी 5 मिनिटामध्ये एक्सपायर होईल. तर हे ऑप्शन तुम्ही स्वतः एडिटसुद्धा करू शकता. उदाहरणार्थ समजा आपण एक्झिस्टिंग ग्रुप सिलेक्ट केला, पॅरामीटर ग्रुप सिलेक्ट केला आणि मला या पॅरामीटर ग्रुपचे या दोन सेटिंग मला चेंज करा, तर काय करणार आपण, या एडिट पॅरामीटर ग्रुपला क्लिक करू शकतो. आता आपल्याला इकडे एरर देतोय, काय एरर देतोय, द डिफॉल्ट पॅरामीटर ग्रुप कॅनॉट बी एडिटेड टू ओव्हरराईड द डिफॉल्ट व्हॅल्यू क्रिएट अ न्यू पॅरामीटर. म्हणजेच काय, हा आपण जो सिलेक्ट केलेला आहे हा AWS चा डिफॉल्ट पॅरामीटर ग्रुप आहे. जर का आपल्याला हे कस्टमाइज करायचं तर आपल्याला काय करावं लागेल, एक आपल्याला स्वतःचा एक नवीन ग्रुप बनवावा लागेल. ठीक आहे, आणि इकडे आपण टायमिंग सेट करू शकतो. ठीक आहे, पण आपण काय करणार, आपण एक्झिस्टिंग जो डिफॉल्ट आहे तो आपण वापरणार आहोत. जो टाईम टू लाईव्ह म्हणजे TTL 5 मिनिटाचा आहे आणि क्युरी टू टाईम लाईव्ह हा 5 मिनिटाचा, आपण हा सिलेक्ट करणार आहोत. खाली येणार आहोत आणि मेंटेनन्स विंडोमध्ये तुम्हाला विचारतोय की जो मेंटेनन्स होणार आहे की तुम्हाला नो प्रेफरन्स हवा आहे की स्पेसिफिक टाईम हवा आहे. म्हणजे नो प्रेफरन्समध्ये काय की AWS केअर करतो की तुम्हाला कधी तो मेंटेनन्स अप्लाय करायचा आहे, आणि स्पेसिफिक टाईममध्ये काय करतो आपण, डेट आणि टायमिंग मेन्शन करतो. आपल्याला तो मेन्शन करायचा नाही आहे, आपल्याला काय करायचं आहे, नो प्रेफरन्सनी, म्हणजे AWS बरोबर ती आपल्याला जबाबदारी द्यायची आहे की ज्या बेस्ट टायमिंग जो असेल त्या टायमिंगला तुझं मेंटेनन्स फॉलो कर. त्याच्यानंतर टॅग्स आहेत, तुम्ही काही टॅग तुमचं ॲड करू शकता. आपण नेक्स्ट क्लिक करणार आहोत. आता या रिव्ह्यू आणि क्रिएट विंडोमध्ये आपण जे जे कॉन्फिगरेशन सिलेक्ट केलेलं आहे ते सर्व तुम्हाला इकडे रिव्ह्यू करण्यासाठी ऑप्शन मिळतो. जसं की क्लस्टर नेम, डिस्क्रिप्शन, कोणत्या नोड टाईप आपण सिलेक्ट केलेला आहे आणि नंबर ऑफ नोड्स किती आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर नेटवर्क कॉन्फिगरेशन कोणतं आहे, सबनेट ग्रुप कोणतं सिलेक्ट केलेलं आहे, व्हर्च्युअल क्लाउड ID कोणतं आहे आणि त्या व्हर्च्युअल क्लाउडमध्ये किती सबनेट आपण सिलेक्ट केलेले आहेत, सिक्युरिटी ग्रुप कोणता सिलेक्ट केलेला आहे, अवेलेबिलिटी झोनचा ऑप्शन कोणताच ठेवलेला आहे, मॅन्युअल ठेवलं आहे की ऑटोमॅटिक ठेवलेली आहे. त्याच्यानंतर कॉन्फिगरेशनवर येतो IAM परमिशन, म्हणजेच जो क्लस्टर आपल्या DynamoDBशी कम्युनिकेट करणार त्याच्यामध्ये कोणता रोल आपण सिलेक्ट केलेला आहे, त्या रोलमध्ये कोणती पॉलिसी आहे, रीड राईट आहे का, आणि जो DynamoDBचा जो टेबल्स आहेत त्या सर्व टेबल्सना ॲक्सेस दिला आहे का की स्पेसिफिक टेबलला दिलेला आहे, इन्क्रिप्शन कसं केलेलं आहे, ॲट रेस्ट केलेलं आहे अँड दोन्ही आहे का, म्हणजे इन ट्रान्झिस्टसुद्धा आहे आणि रेस्टसुद्धा आहे, आणि त्याच्यानंतर हे व्हेरीफाय पॅरामीटर्स आहे दिलेले आहेत. ठीक आहे, इकडे व्हेरीफाय करतो तुम्ही डिफॉल्ट पॅरामीटर ग्रुप सिलेक्ट केलं आहे का, त्याच्यानंतर मेंटेनन्स विंडो कोणती सिलेक्ट केलेली आहे आणि टॅग. त्याच्यानंतर हे सर्व जर तुम्हाला योग्य वाटलं तर काय करायचं आहे, आपल्याला क्रिएट क्लस्टर या बटनला क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं प्रोसेसिंग स्टार्ट झालेलं आहे. हा थोडा वेळ घेईल. क्रिएटिंग क्लस्टर DynamoDB क्लस्टर प्रोसेस होतो आहे, आपण वाट पाहूया. तर पाहू शकता मित्रांनो, आपल्याला मेसेज आलेला आहे सक्सेसफुली क्रिएटेड क्लस्टर DynamoDB क्लस्टर. आपण एकदा रिफ्रेश करून पाहूया. हा अजूनही स्टेटस आपल्याला क्रिएटिंग दाखवतोय, वेट करूया. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपला स्टेटस अवेलेबल झालेला आहे आणि आपला एंड पॉईंटसुद्धा जनरेट झालेला आहे. म्हणजेच काय, जेव्हा आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपण जो एंड पॉईंट वापरणार हा क्लस्टरचा एंड पॉईंट वापरणार. आपण DynamoDBचा एंड पॉईंट, डेटाबेसचा एंड पॉईंट नाही वापरणार डायरेक्टली.
हा जो क्लस्टर आहे हा क्लस्टर काय करणार, DynamoDB शी कम्युनिकेट करणार. जेव्हा त्याला रीड रिक्वेस्ट येईल तेव्हा तो अप्लिकेशन काय चेक करणार, त्यावेळी हा एंड पॉईंट यूज करणार. हा एंड पॉईंट चेक करणार की रिक्वेस्टेड डेटा त्याच्या क्लस्टर आणि कॅशेमध्ये आहे का, जर असेल तो रिटर्न करणार. अदरवाईज हा एंड पॉईंट काय करणार, कोणाशी कम्युनिकेट करणार, DynamoDB शी. DynamoDB कडनं तो डेटा आणणार, कॅशेमध्ये स्टोअर करणार आणि अप्लिकेशनला रिटर्न करणार. अशा प्रकारे हा क्लस्टर काम करतो. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा DynamoDB क्लस्टरचा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.